श्री गुरुचरित्र कथासार. लेखक दिवाकर अनंत घैसास. भाग 12. अध्याय 41. सापांची सोबत गुरुनिष्ठा त्वष्टाख्यान. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धांना विचारले, तुम्ही श्री गुरूंजवळ राहत होता तेव्हा कोणते महान शिष्य गुरूंची सेवा करीत होते? माझे पूर्वज त्यात होते का? त्यांनी कशी सेवा केली? तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात म्हणून विचारतो. सिद्ध म्हणाले, तुमचे पूर्वज सायनदेव म्हणून जे होते ते वासर नावाच्या गावी राहत होते. त्यांनी गुरूंची सेवा उत्तम प्रकारे करून त्यांची प्रीती संपादन केली होती. ते तेथून गाणगापुरात आले व तेथे गुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती असे होते. सायनदेवांनी जेव्हा त्यांचा महिमा ऐकला तेव्हा ते गाणगापुरास आले. श्री गुरुचरणी त्यांनी लोळण घातली. आपल्या केशांनी गुरुचरण पुसले. त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. ते स्तोत्र गाता गाता त्याच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. श्री गुरूंनी त्याला अभयदान दिले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तू माझा श्रेष्ठ भक्त आहेस असे सांगितले व त्याला म्हटले, सायनदेवा, तू स्नान करून संगमावर जा, अश्वत्थाची पूजा कर, परत ये, आमच्याबरोबर भोजनास बस. त्याप्रमाणे तो स्नान व पूजा करून आला. गुरूंनी त्याला स्वतः जवळच भोजनास बसवले. भोजन झाल्यावर सर्वजण श्री गुरूंसभोवती बसले असता श्री गुरूंनी सायनदेवाला विचारले, आपण कोणत्या गावाहून आला आहात? पत्नी व मुले कोठे आहेत? तुमचे कसे काय चालले आहे? त्यावर सायनदेव म्हणाले, माझे नाव सायनदेव, उत्तरकांची म्हणून गावी मी माझ्या पत्नी व मुलांसह राहतो. माझे सगळे सोयरे सांसारी आहेत. मला मात्र आपल्या चरणी राहून आपली सेवा करावी अशी इच्छा आहे. त्यावर गुरु म्हणाले, अहो, आमच्याजवळ कशाला राहता? फार कष्ट पडतील, ते तुम्हाला सहन होणार नाहीत. सायनदेव म्हणाला, जे कष्ट पडतील ते मी सोशीन. श्री गुरु हाच संसारातून तरण्याचा उपाय आहे. चारी पुरुषार्थ श्री गुरु सेवेनेच पूर्ण होतात. यमपंथापासून तेच वाचवतात. तेव्हा श्री गुरु म्हणाले, जर दृढ भक्ती अंतःकरणात असेल तर तुम्ही राहावे. त्यानंतर सायनदेव मठात राहू लागले. 3 महिने गुरुसेवा करीत होते. एकदा त्यांना श्री गुरूंनी संगमावर जाताना बरोबर नेले. सायंकाळी तेथे जाऊन पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बरोबर घेऊन वार्तालाप करीत बसले. रात्र झाली. त्याचे धैर्य तरी किती आहे याची परीक्षा करावी म्हणून श्री गुरूंनी अघटित लीला केली. अचानक सोसाट्याचा वारा सुटू लागला. मुसळधार पाऊस कोसळू लागला. वृक्ष उन्मळून पडतात की काय अशी भीती वाटू लागली. थंडी वाजू लागली. सायनदेवाने श्री गुरूंना वस्त्राचे प्रावरण दिले. वारा लागू नये म्हणून आड उभा राहिला. श्री गुरु म्हणाले, अरे बाबा, मला फार थंडी वाजते रे. काही करून इथे थोडा अग्नी घेऊन ये. तो इथे प्रदीप्त करू, शेक घेऊ. तो तत्काळ मठाकडे जाण्यास निघाला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, जाताना दोन्ही बाजूस अजिबात पाहू नकोस. पाऊस जोराचा पडत होता. शिष्य धैर्याने अंधारातच निघाला. वाट नीट दिसत नव्हती, पण तशातच तो गाणगापुरात पोचला. द्वारपाल वेशीपाशी होता. त्याच्याजवळ सायनदेवाने श्री गुरूंसाठी अग्नी पाहिजे असे सांगितले. द्वारपालाने पुष्कळसे पेटते निखारे एका पात्रात आणून दिले. लहान लाकडाचे तुकडे वर घातले. सायनदेव परत निघाला. मनात म्हणाला, श्री गुरूंनी मला दोन्ही बाजूस पाहू नको म्हणून सांगितले आहे. विजांच्या चमचमाटात मार्ग दिसेल तेव्हा पुढे जावे असा विचार करून तो निघाला. दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले असावे याबद्दल त्याच्या मनात जिज्ञासा उपजली. त्याने वीज चमकताच दोन्ही बाजूंना नजर टाकली. तो काय? त्याच्याबरोबरच 2 नाग अर्धे उभे होऊन फणा वर काढून चालले होते असे त्याला दृश्य दिसले. तो फार घाबरला व संगमाच्या दिशेने धावत सुटला. गुरूंचे स्मरण करीत तो पिंपळाच्या झाडापाशी पोचला. तो तेथे श्री गुरूंजवळ अनेक विप्र बसले आहेत व वेद म्हणत आहेत. पण जवळ गेला तेव्हा श्री गुरु एकटेच बसले आहेत असे त्याला दिसले. तो दीडमूड झाला. त्याने आणलेला अग्नी
नीट प्रज्वलित केला तोपर्यंत दोन्ही नाग पाठोपाठ आले व गुरूंना वंदन करून परत गेले. ते दिसेनासे झाले. अरे सायनदेवा, तू एवढा घाबरलेला का दिसतोस? श्री गुरूंनी विचारले. अरे, तुझ्या रक्षणासाठीच मी दोन्ही नागांना पाठवले होते. असा घाबरू नकोस. आता माझी सेवा कशी कठीण असते ते कळले ना? सेवा धर्म फार कठीण आहे बरे. दृढ भक्तीने सेवा केली तर कळी काळाचेही भय तुला वाटणार नाही. सायनदेव गुरूंच्या पाया पडून म्हणाला, मला दृढ गुरुभक्ती कशी असावी याचे रहस्य सांगा, म्हणजे माझे मन तुमच्या ठायी स्थिर राहील. श्री गुरु म्हणाले, आता रात्री मी ते सांगणार नाही. पहाटेची वेळ अशा श्रवणासाठी चांगली असते. नंतर चमत्कार असा झाला की श्री गुरूंनी निर्माण केलेला प्रचंड जोराचा वारा आणि पाऊस आपोआप थांबला. सायनदेवाची परीक्षा घेतली गेली होती. रात्री श्री गुरु त्याला घेऊन गाणगापुरात मठात परत आले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यास सुरुवात केली. सायनदेवाबरोबर आणखी शिष्यही लवकर उठून श्रवणासाठी येऊन बसले. श्री गुरूंनी म्हटले, गुरुभक्तीचा महिमा ही कथा म्हणजे शिव व गुरु गिरिजा यांतील संवाद आहे. एकदा कैलासावर पार्वती शंकराला म्हणाली, स्वामीन, गुरुभक्ती कशी असते, तिचा महिमा काय असतो, तो मला कृपा करून सांगाल का? तेव्हा शंकर म्हणाले, गुरुभक्तीने सर्व साध्य होऊ शकते. शिवतत्व व गुरुतत्व एकच आहे. अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुच्या ठायी सुमूर्त झालेली असते. जो गुरु तोच शिव होय. गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवावी. अनेक तपे व अनुष्ठाने करताना विलंब होतो. लवकर साध्य मिळत नाही, पण गुरुभक्तीने लवकर फळ मिळते. यज्ञ, दाने, तप या सर्वांचे फळ एका गुरुभक्तीने प्राप्त होते. या संबंधी उदाहरण म्हणून मी एक कथा सांगतो. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार होय. त्याला एक पुत्र झाला होता. तो मोठा सुंदर होता. सर्व कर्मात कुशल होता. त्याची मुंज करून त्वष्ट्याने त्याला योग्य वेळी गुरुच्या घरी विद्याभ्यासासाठी पाठवले. तो नाना प्रकारे गुरुची सेवा करीत असे. होता होता एके दिवशी पाऊस आला, तेव्हा गुरुची पर्णशाळा गळू लागली. गुरुचे कुटुंब त्रस्त झाले. आपल्या शिष्याकडून सेवा करून घ्यावी या हेतूने गुरुने त्याला म्हटले, एक काम करशील का? आमच्यासाठी एक मजबूत घर बांध. ते तुटणार नाही, पडणार नाही, गळणार नाही असे हवे. त्यासाठी व्यवस्था कर. गुरुपत्नी म्हणाली, न विणलेली व न शिवलेली अशी चोळी तू माझ्यासाठी आण. गुरूंचा मुलगा म्हणाला, माझ्यासाठी अशा पादुका आण की पाण्यावरून मी न बुडता चालू शकेन व त्या पादुका भिजणार नाहीत. तसेच त्या पादुका माझ्या इच्छेप्रमाणे मला कोठेही घेऊन जातील. गुरूंची कन्या पुढे आली. ती म्हणाली, मला पण काहीतरी आण ना. 2 कर्णभूषणे आण. एक घर आण. ते हत्तीच्या दातांपासून बनव. ते एका खांबावर उभे असावे. मी जेथे असेन तेथे ते घर आपल्या आपण यावे. त्यात बसण्यासाठी पाट, ठाणवी वगैरे सर्व साहित्य असावे. ते नेहमी नवे दिसावे. मडकी, भांडी वगैरे आण. मला स्वयंपाक करायला शिकव. स्वयंपाक करताना भांड्यांना काळे लागता कामा नये. गुरु, गुरुपत्नी, गुरुपुत्र व गुरुपुत्री या सर्वांचा असा निरोप घेऊन तो शिष्य लगेच निघाला. तो मोठ्या अरण्यात शिरला. तो मनात विचार करू लागला, चिंता करू लागला. मी तर बालब्रह्मचारी, मला पत्रावळी सुद्धा लावता येत नाही. ही एवढी कार्य माझ्या हातून कशी काय होणार? मी जर हे काम केले नाही तर गुरु माझ्यावर रागवतील. मी काय करू? कोणाला शरण जाऊ? मी हा असा असमर्थ असताना या कामाचा अंगीकार तरी का केला? आता गुरुकार्य होत नाही तेव्हा आपण जीव द्यावा असा विचार करीत करीत आत्महत्याच करण्याच्या निर्धाराने तो जात असता अचानक एक अवधूत प्रकट होऊन त्याची चिंताग्रस्त मुद्रा पाहून म्हणाला, बाळा, तू कोण? कोठे चालला आहेस? तू एवढी चिंता कसली करीत आहेस? मला सविस्तर सांग बघू. रडू नको, दुःख करू नको. तेव्हा या मुलाने त्यांचे पाय धरले व काकुळतीने म्हटले, स्वामी, तारा, तारा, मी मोठ्या चिंतेत पडलो आहे. हे कृपासागरा, माझी पूर्वपुण्याई म्हणूनच तुम्ही भेटलात. तुम्ही कृपाळू, भक्तवत्सल ईश्वरच आहात.
मी मला न करता येणारे कठीण काम गुरुची आज्ञा म्हणून अंगीकारले आहे. पण ते कसे करू? गुरूंचा कोप होऊ नये. मला त्यांनी एक दृढ निवासस्थान, पत्नीसाठी न विणलेली न शिवलेली चोळी, मुलासाठी इच्छागामी व पाण्यावरही न भिजता चालता येईल असा खडावा, मुलीसाठी तिच्यासह कोठेही येईल असे हस्तिदंती एक खांबे घरकुल एवढ्या वस्तू आणायला सांगितल्या आहेत. मला तुम्ही मार्ग दाखवा. त्यावर ते अवधूत म्हणाले, तू काशीनगरात जा. तेथे विश्वेश्वराची आराधना कर. तेथेच विधीला आणि विष्णूला सृष्टीचे व पालनाचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेथेच सर्व साधकांची साधना सफल होते. आनंद कानन, आनंद वनभुवन अशी त्या काशी क्षेत्राची नावे आहेत. तुझे जे जे इस्पित असेल ते ते तिथे पूर्ण होईल. तेव्हा तो मुलगा म्हणाला, इथे मी महान अरण्यात आहे. मला काशी कोठे आहे माहीत नाही. मला तुम्ही दाखवाल का? पण तुम्हाला कामे असतील. मला तिथे न्या असे मी कसे म्हणू? अवधूत म्हणाले, तुझ्यासाठी मी येतो. त्या निमित्ताने मला काशीयात्रा घडेल. खरोखर काशीयात्रा केली नाही तर जीवन व्यर्थ आहे. त्यानंतर त्या अवधूताने योग बलाने त्या बालब्रह्मचार्याला क्षणाचाही विलंब न लावता काशी येथे नेले. विश्वेश्वराच्या मंदिराजवळ ते पोहोचले. मग त्या मुलाला काशी येथील अनेक शिवलिंगांचे दर्शन कसे करावे, कोणत्या क्रमाने करावे ते सांगून त्यांनी त्याच्याकडून सर्व यात्रा घडवल्या. तर्पणादी विधी करून घेतले. सिद्ध म्हणाले, नामधारका, काशीत मुख्य देवस्थाने कोणती आहेत व त्यांचे दर्शन कसे करावे ते मी सांगतो. प्रथम मणिकर्णिकेत स्नान करावे. मग 5 ठिकाणी विनायकाचे दर्शन घ्यावे. नंतर विश्वनाथाचे दर्शन घ्यावे. पुन्हा गंगेवर स्नानाला मणिकर्णिका स्थानी जावे. तेथे शिवपूजा करावी. तेथून कंबलेश्वर, वासुकीश्वर, गंगाकेशव, ललिता देवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळकंठेश्वर, वाराहेश्वर, ब्रह्मेश्वर, अगस्तेश्वर, कश्यपेश्वर, हरिकेश, वनेश्वर, वैद्यनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्तिक्षेप, तटाकतीर, कीकसेश्वर, भारभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पशुपतीश्वर, पितामहेश्वर, कलेशेश्वर, चंद्रशेश्वर, वीरेश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, चिंतामणी विनायक, सेना विनायक, वसिष्ठ, वामदेव, त्रिसंधेश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहू, आशा विनायक, वृद्धादित्य, चतुर्वक्त्रेश्वर, ब्राह्मेश्वर, मनप्रकारमेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानी शंकर, धुंडीराज, राजराजेश्वर, लांगलीश्वर, नकुलीश्वर, पराण्येश्वर, परद्रव्येश्वर, प्रतिगहेश्वर, निष्कलंकेश्वर, तसेच मार्कंडेय, अप्सरा, गंगा, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर अशी लिंगे, नंतर तारक, महाकाल, दंडपाणी, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्र, अविमुक्त, 5 विनायक, आनंद भैरव, पुन्हा मुख्य विश्वनाथ अशी अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तिमंडपात जाऊन मंत्र म्हणावा. अंतर्गृहस्थ्य यात्रेय यथावद्या मया कृता, न्यूनातिरिक्त्या शंभू प्रियता मनया विभू असे म्हणून विश्वनाथाला वंदन करून तेथून काशीतील दक्षिण मानस यात्रा करावी. त्यासाठी मणिकर्णिकेत स्नान करावे. विश्वनाथाची पूजा करावी. संकल्प करावा. मग मोद विनायकादी 5 विनायकाचे दर्शन घ्यावे. मग क्रमाने पुढील लिंगांचे दर्शन घ्यावे. भवानी शंकर, दंडपाणी, विशालाक्ष, धर्मकूप, धर्मेश्वर, गंगाकेशव, ललिता, जरासंधेश्वर, सोमनाथ, वराहेश्वर, दशाश्वमेध, प्रयागतीर्थ, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडीराज, तीळ भांडाळेश्वर,
रेवाकुंड, मानसेश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्धकेदार, हनुमंत, राम, सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, संगमेश्वर, लोलार्ककूप, गती प्रदीप्तेश्वर, अर्कविनायक, पाराशरेश्वर, सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड, विशाखेश्वर कुंड, अमृतकुंड, दुर्गा विनायक, दुर्गा देवी पूजन, 64 योगिनी, कुक्कुटद्विज, गोबाई, रेणुका, शंखोद्वार, कामाक्षी कुंड, कामाक्षी देवी, अयोध्याकुंड, सीताराम दर्शन, लवांकुश, लक्ष्मी, सूर्य, संबादित्य, वैद्यनाथ, गोदावरी, अगस्त्य, शुक्र, ज्ञानव्यापी अशा कुंडात स्नान करणे व त्या देवांचे पूजन करणे. ज्ञानेश्वर, दंडपाणी, आनंद भैरव, विश्वनाथ यांचे पूजन करावे. सिद्ध म्हणाले, अवधूताने त्या बालब्रह्मचार्याला काशीचे महात्म्य वर्णन करून सांगितले व उत्तर मानस यात्रा नावाने प्रसिद्ध असलेल्या काशीतील विविध तीर्थांच्या दर्शनाचा क्रमही सांगितला. सर्व यात्रा त्याच्याकडून करून घेतल्या. हजारो लिंगे व त्यांची कुंडे आहेत, त्यापैकी पुष्कळांची नावे व महिमा सांगितला. त्यानंतर पाहता पाहता तो अवधूत अदृश्य झाला. त्याला साक्षात शंकरच समजून त्या ब्रह्मचार्याने मनोभावे सर्व काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यावेळी शंकर प्रकट झाला, प्रसन्न झाला व त्याने त्वष्ट्याच्या त्या पुत्राला विश्वकर्मा असे नाम देऊन त्याला सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले. मग त्याने स्वतःच्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग तेथे स्थापन केले. त्याला शंकराने जे सामर्थ्य दिले होते त्या बळावर गुरूंनी व त्याच्या कुटुंबियांनी सांगितलेली सर्व कामे त्याने पूर्ण केली. घर, चोळी, पादुका, घरकुल जसे जे हवे होते ते त्याने करून दिले. तेव्हा गुरुने त्याला सर्व प्रकारचे शुभाशीर्वाद दिले. सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही, क्लेश होणार नाहीत असा वर दिला. शिवशंकर पार्वतीला म्हणाले, गुरु हाच त्रैमूर्ती जाणावा. गुरु भक्तीनेच मानव भवसागराच्या पार जातो. गुरुच्या भक्तीने साध्य होणार नाही असे जगात काहीही नाही. पहाटेस सायनदेव व इतर शिष्य यांना नृसिंह सरस्वतींनी विश्वकर्माख्यान व गुरुभक्ती महिमा सांगितला. तोपर्यंत सकाळ झाली. सायनदेवाने गुरुचरणी दंडवत प्रणाम केला आणि परमादराने गुरुवंदात्मक संस्कृत स्तवन रचून म्हटले. त्याप्रमाणे गुरूंच्या अन्य शिष्यांनीही अनेक सुंदर शब्दात गुरुस्तोत्रे म्हटली. कानडी भाषेतही त्यांनी एक स्तवन म्हटले. त्यानंतर सायनदेव आपल्या कुटुंबियांनाही घेऊन आला. त्यांनी गुरुचरणी माथा टेकला. गुरुकृपेचे असा लाभ झालेल्या शिष्यवर्गाला सभोवती बसवून गुरूंनी अनेक प्रकारे उपदेश केला. सायनदेवाला ते म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र पुढे माझा मोठा प्रिय भक्त होईल. आता तू यवनांची चाकरी करू नको. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला तुझपासून 4 पुत्रे होतील. त्यातील ज्येष्ठ पुत्र माझा भक्त होईल व त्याची सत्कीर्तीही सर्वत्र पसरेल. तू एवढे मात्र लक्षात ठेव की यवनाला भेटलास व नमस्कार केलास, त्याची चाकरी केलीस तर तुला मृत्यूभय नक्की आहे. आता संगमावर जा व स्नान करून ये. त्या दिवशी अनंतांचे व्रत ग्रामातील लोक करीत होते. ते पाहून शिष्यांनी व सायनदेवाने त्या व्रताचा महिमा काय असतो ते श्रीगुरूंना विचारले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, या व्रताचे आचरण पूर्वी कौंडिन्य ऋषींच्या पत्नींनी केले होते. मग त्यांनीही ते केले होते. त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो. सिद्ध नामधारकास म्हणाले, गुरूंनी अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती ऐक. 41वा अध्याय समाप्त. अध्याय 42. अनंत चतुर्दशी व्रतकथा. कौंडिन्याख्यान. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, सायनदेव आणि इतर भक्तांना श्री गुरूंनी अनंत चतुर्दशीच्या
अनंत व्रताचा महिमा व व्रताचा विधी सांगितला. श्री गुरु म्हणाले, पूर्वी हे व्रत पंडुपुत्र युधिष्ठिर याने केले होते. त्यामुळे त्याला पुनरपी राज्यप्राप्ती झाली. त्याचे असे झाले की द्यूतात सर्वस्व हरण केले जाऊन पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पांडवांचे सत्व पाहण्यासाठी दुर्वास ऋषीही येऊन गेले. त्यावेळी कृष्णानेच पांडवांचे सत्व राखले. एकंदरीतच पांडवांचे वनवासात हाल होत होते. ते पाहून कृष्ण त्यांना भेटायला जात असे. तो असाच एकदा गेला असता त्याची धर्मभागिनी पांडव पत्नी द्रौपदी हिने त्याचे स्वागत केले व त्याची पूजा करून त्याची नाना प्रकारे स्तुती केली आणि म्हटले, कृष्णा, आम्ही हा वनवास भोगीत आहोत. तू आमचा कैवार घेतोस, त्यामुळे कसे तरी जिवंत आहोत. पण असा काही दैवी उपाय आहे का की ज्याने आमचे राज्य आम्हाला परत मिळेल? पाची पांडवांनी त्यावेळी कृष्णाजवळ बसून हाच प्रश्न विचारला. त्यावर कृष्ण म्हणाला, एक उत्तम व्रत आहे. त्या व्रताला अनंत व्रत म्हणतात. त्याचे आचरण केल्यास तुम्हाला राज्य पुन्हा प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू हेच माझे मूळ रूप. मीच अनंत रूपांनी ही सृष्टी व्यापली आहे. त्या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो व पूर्वी हे का कोणी केले तेही सांगतो. तेव्हा युधिष्ठिराने विनंती केली, कृष्णा, हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग. पूर्वी हे व्रत कोणी केले? कृष्ण म्हणाला, कृतयुगातील कथा आहे ही. सुमंतू नावाचा एक वशिष्ठ गोत्राचा ब्राह्मण होता. भृगु ऋषीची दीक्षा नावाची कन्या त्याची भार्या होती. तिला सुशीला नावाची मुलगी झाली. दैववशात ती सुशीला लहान असतानाच दीक्षा मरण पावली. लहानगी सुशीला पित्याच्या घरी राहत असता तिने घर उत्तम प्रकारे व्यवस्थित सांभाळले होते. त्यापुढे सुंदर रांगोळ्या काढणे, तोरणे बांधणे, अंगण स्वच्छ ठेवणे, घरातील वस्तू स्वच्छ नीटनेटक्या ठेवणे, देवांची पूजा करणे अशी सारी कामे ती करी. सुमंतूने पुन्हा लग्न केले व दुसरी स्त्री घरी आणली. ती सुशीलेची सावत्र माता. तिचा स्वभाव खाष्ट होता. आत्ता आपली कन्या सुशीला हिला उपवर झालेली पाहून सुमंतू तिचा विवाह लवकर झाला तर बरे होईल अशी चिंता करीत होता. सावत्र आई तिला त्रास देत असे आणि सुमंतूलाही नित्याच्या तपसाधनेत उपद्रव देत असे. त्याला त्याचे फार वाईट वाटे. एके दिवशी कौंडिन्य नावाचा तरुण तपस्वी त्याच्या घरी आला. त्याने सुशीलेचा स्वभाव, वागणूक आदी पाहिले व सुमंतूजवळ तिला मागणी घातली. तो जावई त्याला पसंत पडला. सुशीलेचा त्याने कौंडिन्याशी विवाह लावून दिला. पण जावई व मुलगी आपल्याच घरी राहतील तर लाडक्या कन्येचा सहवास आपल्यालाही मिळेल म्हणून त्या सुमंतूने त्या दोघांना घरीच ठेवून घेतले. आषाढ व श्रावण असे 2 महिने गेले. जावयाला सासऱ्याच्या घरी राहण्यात विशेष रस नव्हता. 2 तपस्वी एका घरात नकोत असे त्याला वाटे. त्याने निराळे घर करून राहायचे ठरवले. तेव्हा सुमंतूने तशी त्या दोघांना संमती दिली. जायचा दिवस आला तेव्हा तो पत्नीला म्हणाला, अगं, आपली मुलगी व जावई जात आहेत. आज तू त्यांना जेवायला चांगलेसे काहीतरी कर. तेव्हा ती कर्कशा स्त्री संतापली. तिने घरात एका खोलीत जाऊन दार लावून घेतले. तिने दाराला आतून कडी लावली. दगड आणून दाराला लावले. तिघांना फार आश्चर्य वाटले. पण सुमंतूने स्वयंपाकघरात जाऊन पाहिले. गव्हाचे थोडेसे पीठ होते. तेवढेच मुलीजवळ देऊन त्याने दाम्पत्याला निरोप दिला. सुशीला व कौंडन्य एका रथात बसून निघाले. वाटेत जाता जाता सुशीलेला एके ठिकाणी नदीच्या तीरावर काही स्त्रिया सुंदर रक्तांशुक लेऊन अनेक ठिकाणी कलश स्थापना करून पूजा करीत आहेत असे दृश्य दिसले. रथात कौंडिन्य शांत ध्यानस्थच बसला होता. सुशीलेने रथ थांबवला. ती खाली उतरली. त्या स्त्रियांजवळ गेली. अहो स्त्रियांनो, आपण कोणते व्रत करीत आहात? तेव्हा त्यातील एक दोघी म्हणाल्या, आम्ही हे अनंत व्रत करीत आहोत. अनंताची अशी पूजा केल्यास तात्काळ उत्तम फळ मिळते. सुशीला म्हणाली, हे व्रत कसे करायचे मला सांगता का? मीही असे व्रत करेन. त्यावर त्या स्त्रिया जमून तिला व्रत सांगू लागल्या.
त्या तिला म्हणाल्या, बस, हे व्रत कसे करावे ते सांगतो. भाद्रपद चतुर्दशी या तिथीला अनंतरूपी विष्णूची पूजा करायची असते. अनंत म्हणून एक लाल रंगाचा दोरा घ्यावा. त्याला 14 गाठी द्याव्यात. तो घेऊन नदीवर जावे. स्नान करून शुचिपूर्त व्हावे. आपण पवित्र वस्त्र नेसावे. हळदी कुंकू लावावे. गंगेचा एक व यमुनेचा एक असे 2 कलश आणावेत. त्यात पाणी भरून रत्ने घालावी. 5 पल्लव घालावे. त्या कलशाला गंध हळद कुंकू लावावे. मग त्या कलशात गंगा व यमुना आहेत असे कल्पून त्यांची पूजा करावी. त्यांची आरती करावी. दोन्ही कलशांवर तबकामध्ये नवीन वस्त्र ठेवावे. त्यात तांदूळ घालून पसरावे व त्यावर कुंकुमाने अष्टदलकमल काढावे. दर्भाचा नाग करून त्याची पूजा करावी. त्या कलशांपुढे शंख पद्माकृती 5 प्रकारच्या रंगावलीने रांगोळी काढावी. नंतर दर्भरूपी शेषनागाची पूजा त्या कलशापुढे करावी. शेषशाही विष्णूचे ध्यान करावे. 7 फण्यांचा शेष अनंत नामे असून त्यासही ही विष्णूची पूजा होय. त्या विष्णूच्या दोन्ही उजव्या हातात शंख व पद्म आणि दोन्ही डाव्या हातात चक्र व गदा आहेत व तो विष्णू पिंगट डोळ्यांचा आहे असे ध्यान करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची ही कल्पना अनंत म्हणून मनात धारण करून नवीन नवग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवावे. त्या दोरकांवर षोडशोपचार अर्पून पुरुष सूक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. विष्णू सूक्तही म्हणावे. नंतर गव्हाचे पीठ व तूप गूळ यांचे वाण द्यावे. अर्धे ब्राह्मणाला द्यावे. अनरसे खीर जेवायला करावी. अर्ध्या अन्नाचे प्रसाद म्हणून आपण सेवन करावे. प्रत्येक वर्षी अनंत चतुर्दशीला असे व्रत करावे. पूर्वीच्या वर्षीचा दोरा वर्षभर ठेवावा. नवीन दोऱ्याची पूजा करताना तो पूर्वीचा दोरा नदीत विसर्जित करावा. 14 वर्षे व्रत झाल्यावर त्या व्रताचे उद्यापन करावे. सर्व प्रकारच्या कामना या व्रताने पूर्ण होतात असे सांगून त्या स्त्रिया म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आज आमच्याबरोबर व्रत करशील तर तुझी मनोकामना पूर्ण होईल. सुशीलेने होकार दिला. तिने त्या सर्व स्त्रियांसमवेत अनंताची पूजा केली. त्यानंतर ती त्यांचा निरोप घेऊन रथाकडे गेली. तोपर्यंत कौंडिन्य धनातून उठला होता. ती दोघे रथात बसून पुढे निघाली. पुढे जाता जाता त्यांना एक अमरावती समान वैभवशाली नगर लागले. पाहतात तो काय, अनेक लोक त्यांच्या स्वागताला हजर झाले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत या लोकांनी त्या दोघांना एका मोठ्या राजवाड्यासारख्या विशाल सदनात नेले. अनंत व्रताच्या आचरणामुळेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले. पुढे एके दिवशी कौंडिन्याने सुशीलेच्या हाताला बांधलेला अनंताचा दोरा पाहिला. त्याने विचारले, हा कसला दोरा तू बांधला आहेस? सुशीलेने अनंत व्रताची तिला कळलेली माहिती आणि त्याचे तिने कसे आचरण केले ते सर्व सांगितले. पण कौंडिन्याचा त्याबद्दल भलताच ग्रह झाला. त्याने रागाने म्हटले, तू काहीतरी चेटूक करून मला वश करण्यासाठीच हा दोरा बांधला आहेस. आण तो इकडे. असे म्हणून त्याने तो दोरा अग्निकुंडात टाकून दिला. कसले आले आहे या दोऱ्याचे व्रत? सुशीला म्हणाली, अहो काय केलेत काय हे? याचा वाईट परिणाम होईल. या अनंत व्रतानेच आपल्याला हे वैभव प्राप्त झालेले आहे. कौंडिन्य म्हणाला, छे, मी जी तपश्चर्या करतो, जी साधना करतो त्याचेच फळ म्हणून आपण या वैभवात राहत आहोत. सुशीलेने आधी धावत जाऊन तो दोरा अग्नीतून काढला होता. तो दुधाने स्नान घालून धुतला होता. पण कौंडिन्याच्या कृतीमुळे अचानक सर्व वैभव अनंताच्या अपमानाने नष्ट झाले व ते दाम्पत्य पूर्ण दरिद्री झाले. हे कसे झाले? अनंताचा अपमान झाला. त्यामुळे त्यांच्या घरात मोठी चोरी झाली. सारे घर चोरांनी साफ केले आणि घराला आग लागून ते घर आगीत जळूनही गेले. त्यामुळे कौंडिन्य व सुशीला अरण्यात भटकू लागले. सुशीलेने असे ठरवले होते की साक्षात लक्ष्मी विनायक भगवान अनंत भेटला तरच अन्नोदक ग्रहण करीन. ते दाम्पत्य अरण्यातून जात असता त्यांना एक आंब्याचे झाड दिसले.
त्याला भरपूर आंबे आलेले होते. त्याचप्रमाणे भरपूर पानांनी ते भरगच्च भरलेले होते. पण नवल असे की त्या झाडावर एकही पक्षी येत नव्हता. त्याकडे कोणी पशुही फिरकत नव्हता. सुशिलीने त्या वृक्षास विचारले, तू भगवान अनंत पाहिला आहेस काय? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हालाच जर दर्शन झाले तर त्याची मजसाठी क्षमा मागा. पुढे जाता जाता एक गाय त्यांना दिसली. तिला वासरू नव्हते. ती गवत खाण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिला ते खाता येत नव्हते. तू अनंत पाहिला आहेस का? असे तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, मला तो दिसला नाही. तुम्हाला जर दिसला तर माझी ही अवस्था कशी झाली आहे ते सांगून माझ्यासाठी त्याची क्षमा मागा. पुढे त्यांना एक बैल दिसला. तोही दीन अवस्थेत होता. त्यानेही मी अनंत पाहिले नाही असे पुढे सांगितले. पुढे त्यांना एक बैल दिसला. तोही दीन अवस्थेत होता. त्यानेही मी अनंत पाहिलेला नाही असे सांगितले. पुढे एकाजवळ एक अशी 2 सरोवरे दिसली. त्यांचे पाणी एकमेकात मिसळलेले होते. एकही हंस व पक्षी त्याच्या आश्रयाला आलेला दिसत नव्हता. त्यांनीही अनंत पाहिला नाही व तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती त्या देवाला सांगा असेच सांगितले. ते दाम्पत्य तसेच पुढे पुढे जात असता त्यांना एक गाढव, एक हत्ती दिसला. त्यांना कौंडिन्याने विचारले की आपण अनंत पाहिला काय? तेव्हा त्यांनी मौनच धरले. तेव्हा कौंडिन्याला फार वाईट वाटले. तो अनंताचा धावा करू लागला, शोक करू लागला आणि दुःखावेगाने धरणीवर पतन पावला. त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात अनंत देवच तेथे आला आणि त्या ऋषीला उठवीत म्हणाला, अरे तू का रडतोस? चल, मी तुला तुझ्या घरी नेतो. तू मुळीच शोक करू नकोस. असे म्हणून त्या वृद्धाने त्याला व सुशिलेला परत मागे आणले. कौंडिन्याला आपले नगर जसे होते तसेच वैभवशाली दिसले. त्याला वृद्ध नगरात घेऊन गेला व त्याने रत्नखचित सिंहासनावर त्याला बसवले. तेथे विष्णूने स्वतःचे निजरूप त्याला दाखवले. तेव्हा कौंडिन्य आश्चर्याने व आनंदाने भक्तिभावाने विष्णूची स्तुती करू लागला. त्या स्तवनाने श्री अनंत विष्णू त्यावर प्रसन्न झाला व त्याने कौंडिन्याला, तू धर्मशील होशील, तुझे दारिद्र्य नष्ट होईल व तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील असे 3 वरदान दिले. कृष्ण म्हणाला, कौंडिन्याला असा वर विष्णूने दिला तेव्हा त्याने देवाला आपण वाटेत पाहिलेला वृक्ष, धेनू, बैल, सरोवरे, गाढव व हत्ती यांची दीन अवस्था का झाली आणि त्यांनी क्षमा मागितली आहे ती का असे विचारले. त्यावेळी विष्णूने त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. तो म्हणाला, पूर्वी एक मोठा ज्ञानी विप्र होता. त्याला वेदशास्त्रांचे ज्ञान होते, तरी तो कोणालाही आपली विद्या शिकवित नसे. त्याच्या या उन्मत्तपणाने व गर्वाने तो वृक्ष रूप झाला व कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. ती गाय जी पाहिलीस, तिने पूर्वजन्मी मानवाच्या जन्मात दान देण्याचा संकल्प करून एका ब्राह्मणाला पडीक नापीक जमीन दान दिली. त्यामुळे ती भाकड गायीच्या जन्माला गेली. चारा खाता येत नाही असा बैल जो तू पाहिलास तो पूर्वी श्रीमंत विप्र होता, पण त्याने कोणालाही काहीही दान दिले नाही. 2 सरोवरे या 2 बहिणी होत्या. त्या इतर कोणालाच दान देत नसत. त्या एकमेकांनाच काय द्यायचे ते देत असत. त्यामुळे त्या सरोवरांचे पाणी परस्परात मिसळते, पण कोणी पक्षी, हंस इत्यादी तेथे येत नाही. तू जो गर्धब पाहिलास तो तर तुझा क्रोधच होय. तुझ्या जाणीवेतून तो बाहेर पडला आणि गर्भताच्या जन्माला गेला. हत्ती म्हणजे तुला तपस्येचा झालेला गर्व होय. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व हत्तीच्या जन्मास गेला. त्या सर्वांच्यासाठी तू क्षमा मागितलीस, त्यामुळे ते सर्व त्या निम्न स्थितीतून मुक्त झाले आहेत. जो वृद्ध ब्राह्मण तो मी. तुझ्या पश्चातापाने तुझी चित्तशुद्धी झाली म्हणून मी तुला दर्शन दिले, पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले आणि 3 उत्तम वर दिले आहेत. आता मरणोत्तर तू नक्षत्रात पूर्वनसू नामक जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील.
कृष्ण म्हणाला, अशा प्रकारे कौंडिन्य धन्य झाला. त्याने त्या नगरावर पुष्कळ वर्षे राज्य केले आणि सुशिलेसह उत्तम गतीला प्राप्त झाला. तेव्हा अनंत व्रताचा असा महिमा आहे म्हणून तुम्ही हे व्रत कराल तर पूर्ववत आपले राज्य प्राप्त कराल. श्री गुरु शिष्यांना म्हणाले. त्यानंतर पांडवांनी वनवासात ते व्रत आचरण केले व त्यांना राज्यप्राप्ती झाले. त्याचप्रमाणे अनेक श्रेष्ठ ऋषींनी या व्रताचे आचरण करून चारी पुरुषार्थ प्राप्त केले आहेत. सायनदेवाला ते म्हणाले, तुझे गोत्र कौंडिन्य आहे. तू जर हे व्रत करशील तर महापुण्य लाभेल. त्याप्रमाणे सायनदेवाने ते व्रत केले. तसेच मोठ्या थाटाने श्री गुरूंची पूजा केली. गीत नृत्यादी कार्यक्रम केले. नंतर तो स्वतःच्या गावास गेला आणि ज्याप्रमाणे गुरूंनी सांगितले होते त्याप्रमाणे कुटुंबासहित गुरूंच्या मठात त्यांच्या सेवेसाठी राहिला. सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझा पूर्वज सायनदेव याने या प्रकारे गुरूंची सेवा केली. 42वा अध्याय समाप्त.